पुण्याच्या शहराच्या विकासामध्ये कात्रज पॅटर्न हा पुण्याचा विकास कसा असला पाहिजे याचे एक उदाहरण संपूर्ण पुणे शहरासाठी तो महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे। असे सर्वांचे लाडके वसंततात्या मोरे हे प्रत्यक्ष आपल्या भेटीस आले असून 2005 ते 2024 या 19 वर्षाच्या कालावधीमध्ये पुणे शहराचं नाव महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्यांनी उज्ज्वल केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी तमाम मतदार बंधू भगिनींना त्याचप्रमाणे नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून महाराष्ट्रातील पुणे या शहराला जे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, त्यातलं या ठिकाणी कशा प्रकारे उज्ज्वल भविष्य हे पुण्याचं आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आपल्या प्रत्यक्ष भेटीस आलेले आहेत। या भेटीच्या दरम्यान ते आपल्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कशा प्रकारे इथल्या प्रस्थापित सरकारने मग ते भाजपाचं सरकार असो किंवा महाविकास आघाडीचं सरकार असो कशा प्रकारे पुणे शहराची वाट लावलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या समोर जे विजन आहे, त्यांच्या समोर जे ध्येय आहे, या ठिकाणी आपण बघतोय की ज्या प्रकारे वाहतुकीची कोंडी ही पुणे शहराची एक प्रमुख समस्या म्हणून पुणे शहराच्या नागरिकांसमोर आव असून उभी आहे, याला छेद देण्यासाठी आदरणीय वसंततात्या मोरे यांच्याकडे काय मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन आज आपल्या समोर भेटीस आलेले आहेत। मी तमाम नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आदरणीय वसंततात्या मोरे यांचे ज्वलंत विचार, विकासाचे वाहतुकीचे मुद्दे आणि ज्या प्रकारे इथल्या प्रस्थापित सरकारने कशा प्रकारे लोकांची फसवणूक केलेली आहे, भाजप सरकारने कशाची फसवणूक केलेली आहे, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो नेगेटिव्ह माइंड्स या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण ज्या प्रकारे इथला काँग्रेसचा उमेदवार असो, राष्ट्रवादीचा उमेदवार असो, ज्यांना ज्या प्रकारे आपण निवडून जाता आणि निवडून दिल्यानंतर इथला जो उमेदवार आहे तो सरळ भाजपामध्ये प्रवेश करून आपला स्वतःचा स्वार्थ या ठिकाणी साधून घेत आहे। परंतु आदरणीय तात्या यांनी ज्या प्रकारे कात्रजमध्ये पुणे शहराचा विकास करत असताना कात्रजचा तलाव असेल किंवा अनेक उदाहरणं पुणे शहराला दिलेली आहेत आणि पुणे शहराकडे बघत असताना जे कात्रज हे पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरलेला आहे, या आदर्शाचा नमुना या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे। मित्रांनो, तर मी या ठिकाणी सर्वप्रथम या पुणे शहराचं मत व्यक्त करत असताना मी या ठिकाणी पुणे शहराचे अध्यक्ष माननीय मनोहर कुरेशी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। सभी हमारे दोस्त जो इधर उधर खड़े हैं उनसे गुजारिश है, उनसे रिक्वेस्ट है कि वो सामने आ जाए इधर, ताकि वसंततात्या की बात को सुनने में आपको भी आनंद आए। पुणे की पसंद मोरे वसंत आज आपके सामने अपने मन की बात, पुणे के विकास की बात, पुणे में वो क्या करना चाहते हैं और अभी तक उन्होंने क्या किया है उसका खुलासा पुणे की जनता के सामने वो करने के लिए यहां पर आए हैं, ताकि जिस सरकार को हमने आज तक वोट दिया है, जिस सरकार के भरोसे पे हम लोग आज पुणे शहर में चल रहे हैं कि उन्होंने क्या दुर्गति की है पुणे शहर की, महाराष्ट्र की, ये आपके सामने वसंत मोरे तात्या एक एक करके आपको बताएंगे। आज पुणे शहर में आप खड़े हैं जहां पर
देख रहे हैं कि वाहतूक का कितना बड़ा प्रॉब्लम है, समस्या है वाहतुकी की, कचरे की गंदगी की कितनी बड़ी समस्या है, एजुकेशन और आरोग्य की कितनी बड़ी समस्या है। तो इन सब का खुलासा करने के लिए हमारे और आपके लाड़के उम्मीदवार लोकसभा के वसंत तात्या मोरे अभी चंद मिनटों में आपके सामने बात रखेंगे। मैं आप सभी भाइयों से गुजारिश करता हूं, मन की आंखें और दिल की आंखें खोल के उनकी बात सुनिए और पुणे में क्या सही होना चाहिए और क्या गलत हो रहा है इसके ऊपर आप खुद डिसीजन लीजिए। धन्यवाद। धन्यवाद। प्रथम या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना जय शिवराय, जय भीम। पुणे लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि पुणे लोकसभेची निवडणूक चालू असताना सध्या संपूर्ण पुणे शहराचं वातावरण अतिशय गरम झाले, त्यात उन्हाळ्याचे टेम्परेचर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। आज आम्ही या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून आमच्या प्रचार फेऱ्या झाल्या, त्याच्यामध्ये जनता वसाहत, दांडेकर पूल, पर्वती दर्शन, शिवदर्शन या भागामध्ये आमच्या प्रचार फेऱ्या झाल्या। अतिशय उत्स्फूर्त आता असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडी म्हणून दिलाय। काल सुद्धा आम्ही कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये पदयात्रा झाल्या, कोपरा सभा झाल्या आणि या पदयात्रा कोपरा सभेला कोथरूडकरांनी सुद्धा उदंड असा प्रतिसाद दिलाय। आणि आज आम्ही पर्वती विधानसभा मतदारसंघामधील आपल्या या गजानन महाराज चौकामध्ये आमची कोपरा सभा चालू आहे। आपण सर्वजण बघताय, गेल्या 5-6 दिवसापासून या शहरामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा चालू झाल्या। आमच्याकडे एकच नेता आहे आणि ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर। मग अशा वेळी आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं की तुमच्या दारामध्ये यायचं, तुमच्या सोबत या पुण्याची दशा आणि दिशा ज्या लोकांनी सत्तेच्या नावाखाली पूर्णपणे बदलली, त्यांच्या बाबतीमध्ये कोपरा सभा घेऊन त्यांना तुमच्या समोर जाब विचारायचा। आणि त्यासाठी आम्ही रोज प्रत्येक ठिकाणी कोपरा सभा घेतोय, कारण कोपरा सभेमधून आम्हाला प्रत्येक ठिकाणी नागरिकांना आमच्या पक्षाची भूमिका असेल अथवा भारतीय जनता पार्टीने ज्या या शहराचा खेळखंडोबा केलाय तो असेल, विकासाच्या नावाखाली फक्त तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल 2017 ते 2022 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पुणेकरांनी या भारतीय जनता पार्टीला 100 नगरसेवकांची सत्ता दिली। 100 नगरसेवक, 6 आमदार, 3 खासदार, 1 पालकमंत्री
एवढं मोठं सैन्य या भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी दिलं, पण पुणेकरांना भारतीय जनता पार्टीने काय दिलं अजूनपर्यंत या प्रश्नाचं उत्तर गेली 7 वर्ष झालं आम्हाला कळालं नाही. मागील 2 वर्षापासून या पुणे शहरामध्ये आपल्याला खासदार नाहीये, आपल्याला नगरसेवक नाहीये. बिना नगरसेवकाचे बिना खासदाराचं आपलं पुणे पोरकं झालंय. का तर भारतीय जनता पार्टीला भीती वाटते की निवडणुका घेतल्या तर संपूर्ण सत्ता आमच्या विरोधात जाईल, पुणेकर जनता आमच्या विरोधात जाईल आणि पुणेकर आमच्या विरोधात गेला तर मग आमचं काय होणार. केवळ या एका भीतीपोटी, केवळ या एका भीतीपोटी भारतीय जनता पार्टीने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या 2 वर्षापासून या शहरामध्ये घेतल्या नाहीत. आज या शहरामध्ये कुठल्याही बजेटच्या बाबतीमध्ये एखाद्या नगरसेवकाकडे तुम्ही जर गेला तर नगरसेवक सांगतो माझ्याकडे सत्ताच नाही, माझी निवडणूकच नाही. परंतु तो नगरसेवक त्याच्या पक्षामध्ये विचारू शकत नाही, कारण यांना सर्वांना माहिती आहे की आम्ही काय नाही करायचं, आम्ही फक्त मोदींचा फोटो लावायचा आणि निवडून यायचं. हो, या पुणे महानगरपालिकेमध्ये गेली 15 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करतोय. गेली 15 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करत असताना मी प्रत्येक वेळेस मी विरोधी पक्षामधनं निवडून आलोय. विरोधी पक्षामध्ये असताना विकासाची कामं मी या पुणे शहराला करून दाखवली. दक्षिण पुण्यातला नगरसेवक, उपनगरातला नगरसेवक, परंतु सत्तेतल्या नगरसेवकांपेक्षा चांगलं काम करून दाखवतो हे मी अवघ्या पुण्याला नव्हे तर महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडं. अनेक प्रकल्प मी या पुणे शहरामध्ये कात्रज भागामध्ये उभे करून दाखवलेत. ज्या वेळेस तुम्हाला वाटतं आमच्याकडे इकडं एका बाजूला समोर भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे आमदार आहेत आणि एका बाजूला मी वंचित बहुजन आघाडीकडनं नगरसेवक म्हणून तुमच्या समोर उभा आहे. गेली 15 वर्ष सातत्याने या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलंय. 2012 साली पुणे शहराचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय. 6 वर्ष या शहराचा गटनेता म्हणून काम केलंय. 2 वर्ष स्टँडिंग कमिटीत काम केलंय. त्यामुळे मला या शहरामधली समस्या किती आहेत आणि कशा आहेत आज आपण इथे उभं राहिलोय. वाहतूक समस्या तुम्हाला इथे दिसतीये. आमचे कार्यकर्ते आता चौकात उभे राहिले, तिकडं पोलीस सुद्धा आम्हाला सहकार्य करतात. म्हणून आज कुठेतरी या चौकामध्ये ट्रॅफिक सुरळीत चालताना दिसतंय. आम्हाला तुमची काळजी आहे. म्हणून मी या ठिकाणी भाषणाला उभं राहण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांना सांगितलं की जर आपण या चौकामध्ये उभे राहून भाषण करणार असू आणि आपल्यामुळे जर या इथल्या पुणेकरांना, आपल्या पर्वती भागामधील नागरिकांना जर आपल्यामुळे त्रास झाला तर मला वाटतं की नागरिक आपल्यावरती नाराज होतील. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये चौकात स्वतः उभे राहा, ट्रॅफिकची समस्या हाताळा. मला सांगा, पुणे शहरामध्ये परवा दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान तिकडं रेसकोर्स मैदानाला आले होते. आले कुठे? रेसकोर्स मैदानाला. आणि ट्रॅफिक जाम कुठे? पुणे शहरामध्ये. सगळ्या लोकांना वेटीच धरलं जातं. मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये अवघ्या 2-3 दिवसामध्येच या 6-7 तारखेनंतर पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात VIP लोक येतील.
आणि या शहराचं वातावरण परत एकदा ट्रॅफिकमय करून टाकतील। या वाहतुकीच्या समस्येवरती आम्हाला काम करायचंय। मी एक नगरसेवक म्हणून काम करत असताना माझ्या कामाचा काही लेखाजोखा मी तुमच्या समोर मांडणार आहे। आणि एक विरोधी पक्षातला नगरसेवक जो फक्त नगरसेवक असताना या पुणे शहराच्या नावलौकिकात भर पडावा म्हणून कशा प्रकारे काम करू शकतो, वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर माझी कामं आणलेली आहेत। परंतु मला पुन्हा एकदा त्या माझ्या सगळ्या कामांना उजाळा द्यायचा आहे तुमच्या समोर। माझा महापौरांना एक प्रश्न आहे, महापौर साहेब, माझा या शहरातील आमदार धंगेकरांना प्रश्न आहे। धंगेकर साहेब, मोहोळ साहेब, मी जी कामं इथं दाखवतोय ही कामं पुण्याच्या नाही महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी कामं आहेत, जी मी महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून करून दाखवली। तुमच्या वार्डातली किती कामं तुम्ही दाखवणार? भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महापौर मोहोळ साहेब सांगतात मोदींना मत द्या, मोदींची निवडणूक, मोदी साहेबांकडे पाहून मतदान करा, मोदी साहेबांनी हे दिलं, मोदी साहेबांनी ते दिलं, मोदी साहेबांनी 300 बस दिल्या, मोदी साहेबांनी आरएफडी दिलं, मोदी साहेबांनी जायका दिलं। अरे त्यांनी सगळं दिलं, पण तुम्ही काय केलं त्याचं? मला वाटतं माझ्या ऑपरेटर मित्राला मी सांगतो, त्यांनी वसंत मोरेंची कामं या कात्रज परिसरामध्ये करून दाखवली। या सगळ्या कामांची मी लिस्ट या ठिकाणी मांडणार आहे आणि माझी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांना विनंती आहे की आपण ती कामं पाहावीत। मी एक एक काम तुम्हाला वाचून दाखवतो। ज्या ज्या वेळेस वसंत मोरे बाहेर देशात जायचा आणि बाहेर देशात गेल्यानंतर मला वाटायचं ह्या ठिकाणचं हे सुंदर काम माझ्या वार्डात झालं पाहिजे, माझ्या शहरात झालं पाहिजे। त्याकरता मी बाहेर देशामध्ये जाऊन आल्यानंतर आपण सुद्धा बाहेर देशात गेले असताना, परंतु आपण बाहेर देशात गेला की तिथं आपण लोकांबरोबर कंपॅरिझन करतो, स्पर्धा करतो। इथं असं आमच्या इथं कसं, इथं असं आमच्या इथं कसं। मी सुद्धा बाहेर देशात गेलो, अनेकदा गेलो, परंतु त्या प्रत्येक वेळी मी त्या ठिकाणी जे सुंदर काम दिसलं ते माझ्या प्रभागामध्ये, कात्रज भागामध्ये मी करण्याचा प्रयत्न केलाय। मी ते तुम्हाला इथं वाचून दाखवतो। समोर त्या स्क्रीनवरती ती तुम्हाला कामं दिसतील। या ठिकाणी जो मी या महाराष्ट्रातला सगळ्यात उंच झेंडा दाखवा।
जे आम्ही चौकात चौकात दाखवतोय, या ठिकाणी मी दुसरं काम माझं फुलराणी आहे. सिंगापूरमध्ये नाईट सफारी म्हणून एक जंगल सफर आहे आणि त्या ठिकाणी मी सफारी पाहिली होती. रुपये महानगरपालिकेला उत्पन्न प्राप्त करून दिलं. याच्या नंतर तिसरी माझे जे काम आहे मोठं, ज्या वेळेस मी पुणे मलेशियाला गेलो होतो, ते माझ्या देशामध्ये आलं पाहिजे, माझ्या शहरामध्ये आलं पाहिजे. त्याच्याकरता मी मुरुगन यानंतर मी म्युझिकल फाउंटनच्या बाबतीमध्ये सांगतो. ज्या वेळेस मी दुबईला गेलो होतो फिरायला, ते 17 गुन्हे दाखल झाले. त्यामुळे माझा पासपोर्ट सस्पेंड झाला. मला पासपोर्ट नाही आजकाल. आपण जर उजव्या हाताला बघतो, सेवक निवडून आले आणि त्या नगरसेवकांनी 5 कोटीच्या फाउंटनचं वाटोळं करून टाकलं, त्याची दुर्दशा करून टाकली. यानंतर आपण पाहू शकतो
आम्ही बाहेर देशात गेल्यानंतर न काय करतो, मला वाटतं की पंतप्रधान साहेबांनी जरा त्यांच्या उमेदवाराला पण प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तू अनेकदा बाहेर देशात गेलास, तू किती वेळा म्हणलं की वाहतूक समस्या हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी 2009 साली ज्यावेळेस मी स्थायी समितीमध्ये होतो त्यावेळेस पहिल्यांदा मी त्या ठिकाणी एक पूल बांधला. जर मी तो पूल बांधला नसता तर आज कात्रज कोंढूर रोडची वाहतूक समस्या भीषण झाली असती. 2009 साली मी एक फ्लायओव्हर बांधला, 13 कोटी रुपये खर्च केले आणि त्याच्यामधून जो फ्लायओव्हर आपल्या समोर दिसतोय शहरामध्ये बांधकामासाठी सिटी इंजिनियर असतो तर मग पुणे शहराची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये? पुणे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी वॉटर इंजिनियर का नाहीये? पुणे शहराची कचरा व्यवस्थापन करण्यासाठी घनकचरा इंजिनियर का नाहीये? 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने ठरवलं असतं तर अशा प्रकारचे अधिकारी नेमून या शहराची समस्या सोडवल्या असत्या. परंतु या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या 100 नगरसेवकांना 560 कॉर्पोरेट या नगरसेवकांनी 560 ठेकेदार या महानगरपालिकेला दिले. 560 ठेकेदार या महानगरपालिकेमध्ये नव्याने नोंदणी झाली. या आपल्याला गृहीत धरतात. मित्रांनो लक्षात ठेवा,
या भारतीय जनता पार्टीची जुमलेबाजी आपण अनेकदा पाहिली आहे। परवा दिवशी सुद्धा माझे मित्र आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांनी परवा दिवशी एक स्टेटमेंट केलं। ते स्टेटमेंट तुम्ही सर्वांनी कदाचित पाहिलं असेल। आता आपण पाणी येतं आपल्याला खडकवासल्यावरनं, आपल्याला पाणी येतं भामासखेडवरनं, आणि आता अण्णांनी एक नवीन जुमला काढलाय। अण्णा आता कालच्याला म्हणले मी मुळशीतनं पाणी आणणार। आयला या शहरामध्ये मी मुळशीतनं फक्त गुन्हेगार येताना पाहिले, पाणी येताना कधीच पाहिलं नाही। तुम्हाला कदाचित कळलं असेल, मुळशी पॅटर्न तुम्ही सगळ्यांनी बघितलाय, आणि अण्णा सुद्धा मुळशी पॅटर्नचाच एक भाग आहे। त्यामुळे अण्णाला कात्रजच्या घाटमाथ्यावरचा जागा दिसली नाही, अण्णाला परत एकदा मुळशी दिसली, परत एकदा मुळशीतल्या जमिनी दिसल्या। अहो अण्णा, तुम्ही मुळशीकर नाहीये, तुम्ही पुणेकर आहात। जरा काहीतरी पुण्याचं भलं बघा। माझ्या पुण्याला प्यायला पाणी मिळत नाही अण्णा, पाणी कधी देणार? माझ्या पुण्याचा कचरा उचलला जात नाही अण्णा, कचरा कधी उचलणार? अरे वसंत मोरेंनी एक बायोगॅस प्रकल्प केला कात्रजमध्ये, देशातला पहिला नगरसेवक झाला कचऱ्यामध्ये ISO घेणारा। अण्णा तुम्ही किती बायोगॅस प्रकल्प उभे केले? रवींद्र धंगेकरांना माझा प्रश्न आहे, रवी भाऊ, मी प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टीने ज्या टायमाला रवी धंगेकरांच्या विरोधामध्ये कसब्याची निवडणूक लढवली, त्यावेळेस म्हणे चंद्रकांतदादा पाटलांनी एक प्रश्न विचारला, हु इज धंगेकर म्हटले। चंद्रकांतदादा कोल्हापूरवरून आले, त्यामुळे त्यांना काय पुण्याची जास्त अजून माहिती नाहीये। एक प्रश्न पुणेकरांना त्यांनी विचारला, हु इज धंगेकर, आणि लोकांना वाटलं धंगेकर निवडून आले। एवढे पुणेकर येडे नाहीयेत। मला वाटतं मी त्या ठिकाणी असतो तर मी म्हटलं असतो, तुम्ही म्हणले हु इज धंगेकर, कोण आहे धंगेकर? धंगेकर कोण आहे वसंत मोरेला विचारा। ज्यांनी 12 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राहून एक पक्षाची शाखा काढली नाही, त्याला म्हणतात दॅट इज धंगेकर। ज्यांनी स्वतःच्या पक्षाची एक नगरसेविका निवडून आणली, परंतु त्या नगरसेविकेच्या घरावरचे पत्रे बदलून दिले नाही, दॅट इज धंगेकर। अरे इतकी वर्ष त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काढली। 2017 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिस्थिती अतिशय गंभीर होती, आणि ही परिस्थिती गंभीर असताना जो पक्ष सोडून पळून गेला दॅट इज धंगेकर। मला वाटतं 2017च्या निवडणुकीमध्ये वसंत मोरेला सुद्धा अनेक पक्षांनी ऑफर दिल्या होत्या, अनेक पक्षांनी माझ्या पुढे पायघड्या टाकल्या होत्या, पैशाच्या ऑफर दिल्या होत्या, पदांच्या ऑफर दिल्या होत्या, परंतु मी त्यावेळेस पक्षनिष्ठा पाळली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पाय रोवून उभा राहिलो। माझा सर्व महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न आहे की मनसेमधील पुण्यातील काही नेते म्हणतात की वसंत मोरेपेक्षा मनसे जास्त धंगेकरला मदत करल, मनसे जास्त धंगेकरला मतदान करल। माझा त्या महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न आहे की तुम्ही 2017 साली पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या धंगेकरला मतदान करणार का? हा प्रश्न स्वतःला विचारा, स्वतःचा स्वाभिमान कुठेतरी जागेवरती ठेवा आणि मग ठरवा मतदान कुणाला करणार। वसंत मोरेंनी पक्ष का सोडला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। जर पक्षामध्ये राहून निवडणुकात लढल्या जाणार नसतील तर मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कायम आयुष्यभर सतरंजा उचलायचे का? कायम आयुष्यभर झेंडेच लावायचे का? आम्हाला पण स्वाभिमान आहे, आमच्या पण रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत।
आम्ही सुद्धा मराठी आहोत, आम्हाला सुद्धा वाटतं आमची सुद्धा लायकी आहे निवडून येण्याची, आम्ही सुद्धा या शहराचे खासदार होऊ शकतो. लोकांना वाटतं मोदींचा फोटो लावला की निवडून येतो. आमच्याकडे सुद्धा एक फोटो आहे वंचित बहुजन आघाडीकडे, तो म्हणजे या देशाला ज्यांनी संविधान दिलं ना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमच्या पाठीमागे आहे. आम्हाला आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे पाहिल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं 70 वर्षाचा माणूस ज्याची ओपन हार्ट सर्जरी झाली आहे, तो माणूस अकोल्यासारख्या 43 डिग्री टेम्परेचर मध्ये जाऊन निवडणुका लढवतो. मग मी काय केलंय? मी काय निवडणूक लढवू शकत नाही? शिवसेनेमध्ये असताना मनसेमध्ये जाताना कधी विचार केला नाही, अस्तित्वाचं काय होईल विचार केला नाही. शून्यमध्ये असताना शून्यमध्ये गेलो आणि आता परत शून्य सोडून परत शून्यमध्ये आलोय. मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडल्यानंतर अनेक लोकांना वाटलं की वसंत मोरे आता दुसऱ्या पक्षात जाईल, वसंत मोरे आता कुठेतरी तुतारी हातात घेईल, कुठेतरी घड्याळ हातात बांधल, कुठेतरी बाण घेईल, नाही तर कुठेतरी मशाल पेटवल. परंतु नाही, मी त्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवली ज्या पक्षाला चिन्ह नव्हतं. माझं आता चिन्ह आलंय रोड रोलर आणि आज 9 नंबरला आहे. आणि सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे 9 नंबर कुणाचा आहे. नशिबाने परत एकदा मला साथ दिली आहे. तुम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी विचार करा, नशीब तात्या संघ आहे, तुम्ही कुणा संघ जाणार? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. ज्यावेळेस आजांचा मुद्दा झाला त्या टायमाला मला वाटत होतं माझ्या भागामध्ये दंगली नाही झाल्या पाहिजेत, माझ्या भागामध्ये भांडणं नाही झाली पाहिजेत. वेगवेगळ्या धर्माची लोक वसंत मोरेच्या वार्डामध्ये राहतात, म्हणून तर मी महाराष्ट्रातली पहिली स्मशानभूमी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन लिंगायत जैन 5 धर्माची स्मशानभूमी मी उभी करून दाखवली. मला वाटतं जर माझ्या वार्डामध्ये जिवंतपणी लोक एकत्र राहतात तर मेल्यावर सुद्धा लोक एकत्र राहिले पाहिजेत. म्हणून मी 5 धर्माची स्मशानभूमी उभी करून दाखवली. मला तेच वाटतं माझ्या शहरामध्ये शांतता राहिली पाहिजे, कारण दंगली झाल्यानंतर कुणाची मर्सिडीज जाळली जात नाही, माझ्या गरिबाची रिक्षा जाळली जाते, माझ्या एका तरुण कार्यकर्त्याची 2 व्हीलर जाळली जाते ज्यांनी कर्जावरती घेतलेली असती, माझ्या एका गरीबाचं घर जाळलं जातं जे घर त्यांनी कसं तरी कष्ट करून बांधलेलं असतं. म्हणून मी ठरवलं पद गेलं तरी 72 मी पण लावले ना हनुमान चालीसा. मी पण हिंदू आहे, मला पण माझ्या हिंदुत्वाचा अभिमान आहे. मी सुद्धा हनुमान चालीसा लावला आणि मी हनुमान चालीसा लावला माझ्या दारामध्ये लावला आणि माझ्या भागातल्या मुस्लिम बांधवांना आव्हान केलं. सगळे मुस्लिम बांधव माझ्या हनुमान चालीसेच्या मूर्तीच्या तिथं उभे राहिले. म्हणजे हाच जातीय सलोखा मी राखू शकतो, मग या देशातल्या लोकांना का जातीय सलोखा राखता येत नाही? आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. कुठल्या पक्षाचा नेता गेला नाही, परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरला जाऊन त्या वाघाने सगळी दंगल थांबवली. का कुठल्या पक्षाचा नेता जाऊ शकला नाही? माझी तुम्हाला विनंती आहे की भारतीय जनता पार्टीने हा जुमल्याचा पक्ष आहे, हा फसवणाऱ्यांचा पक्ष आहे. या पक्षाने तुम्हाला गृहीत धरलंय, तेव्हा तुम्ही आता सावध व्हा. तुम्ही सावध झालं पाहिजे, कारण कुणालाही मत दिलं ते भाजपतच जाते. तुम्ही काँग्रेसला मत द्या, आता बघा काँग्रेसला मत दिलं त्या अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं, साला एक बटन दाबलं अशोक चव्हाण भाजपत. अरे चांगले लाईनीला उभे राहिले भाजपच्या. मी या ठिकाणी तुम्हाला रिमाइंडर देण्यासाठी
काही गोष्टी तुमच्या समोर दाखवणार आहे. मला वाटतं की तुम्हाला या गोष्टी दाखवल्या पाहिजेत, कारण तुम्हाला जर या गोष्टी दाखवल्या नाहीत तर पुन्हा ही लोक तुम्हाला फसवतील. परत एकदा म्हणतील मोदींकडे बघा, मोदींना बघून मतदान करा. मोदींनी 350, आता बघा समोरनं रिक्षावाला गेला, मोदींचं नाव दिलं, बाबांनी कचा कचा शिवे दिल्या राव. हे बघा तो चालला 78 71. हे नुसतं मोदीचं नाव घेतलं तरी शिवे देतोय. त्याला वाटलं भाजपची सभा चालली आहे. अरे बाबा माझ्या राजा भाजपची नाही रे, मी वंचितच आहे. विचार करा नागरिकांच्या मनामध्ये किती रोष आहे भाजपबद्दल, आणि यांचा जुमला मी तुमच्या समोर मांडतोय. हे लोकांनी बघा तुम्हाला कसं फसवलंय, हे तुम्हाला गृहीत धरतात. आता मी माझ्या समोरच्या मित्राला विनंती करतो की मित्रा, आता मी तुला सांगतो त्याप्रमाणे व्हिडिओ लाव आणि या पर्वती विधानसभा मतदारसंघामधील लोकांना बघू दे की कसं बी मत टाका, कुणाला बी मत टाका, चालत तिकडे भाजपतच जातोय तू. एकमेकांना नावं ठेवणारी लोक लाजा नसल्यागत पक्ष सोडून जातात. मला सुद्धा बोलवलं होतं, परंतु मी सांगितलं की बाबा 4,51,00,000ची प्रॉपर्टी दाखवली, नवरा बायको 2 पोरं, आणि आता या मोदी साहेबांच्या कृपेमुळे गेल्या 3 वर्षामध्ये धंदा बंद झाला हो माझा RMCचा, आणि 3,49,00,000चं कर्ज झालंय माझ्यावर. मोदी साहेबांची कृपा. खऱ्या अर्थाने वंचित होण्याचं काम तर माझं झालं आप्पा 2 वर्षामध्ये. 2 वर्षात मी वंचित झालो मोदी साहेबांच्या GST धोरणामुळं. आता विचार करा, मी समोर आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे काही वर्षापूर्वी काय बोलले होते, जरा त्या समोरच्या स्क्रीनवरती बघा सगळ्यांनी. लाव बाबा, लाव जरा लाव. काय म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब, दाखव. घोटाळ्यामुळे अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार. आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 या पिसिंग. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून बघा, ज्या देवेंद्र फडणवीसांनी अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये बोललं होतं की आमची सत्ता आल्यानंतर ना अजितदादा पवार चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग, आणि त्याच अजितदादांना यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. म्हणजे परत एकदा तुम्हाला गृहीत धरलं या भारतीय जनता पार्टीने. यानंतर ना ते अजितदादा पवार जे भाजपमध्ये जाण्याच्या अगोदर भाजपला काय बोलत होते ते बघा जरा. महागाई पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. आजचे दिन आलेत ना. डिझेल 56 रुपये होतं, 93 रुपये झाले. कुणी केले? भाजपने केले. आजचे दिन आले का? नाही.
सिमेंट 195 रुपये होतं 2014ला, आता आहे 410 रुपये. आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपाने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. घ्यायचे दमडाबाई जरा सवाल करो. खरंच सांगतो, तुम्ही म्हणाल का अजितदादांचा मतदान मी आज देशामध्ये करिश्मा असणारा नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कुणाचंही बघा, वॉशिंग मशीन मध्ये जाऊन बाहेर आले, यांना मोदी साहेब चांगले दिसायला लागले. आता एकच नाही, अजितदादांनी जे काय आता समोर बघितलं, मला वाटतं आजचे दिन कुणाला तुम्हाला आम्हाला पुणेकरांना आले नाही, महाराष्ट्राला आले नाही. आजचे दिन दादांना आले. दादांना बक्षीस म्हणून वरतून बोनस म्हणून भारतीय जनता पार्टीने घड्याळ बी देऊन टाकलं, पक्ष बी देऊन टाकला. बिचारा शरद पवार साहेब तिकडे तुतारी घेऊन उभे राहिले. अरे बघता बघता उद्धव ठाकरे साहेबांचा धनुष्य बाण काढून एकनाथ शिंदेंना दिला. याला आजचे दिन म्हणायचं का? आजचे दिन फक्त ह्याच लोकांना आले ज्यांनी भारतीय जनता पार्टीला मदत केली. आज याच्यानंतर ना ज्यावेळेस स्वतः मोदी साहेबच ज्यावेळेस सिंचन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये बोलले, काय बोलले मोदी साहेब? दाखव रे बाबा. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता. अजित आनंदराव पवार मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडी. पाठच्या शब्द घेतात, दिवसाचे शब्द घेतात. दुसरं कोण नाही. वूट सूट बटन दाबतात अजित पवारांचं. वूट सूट एकच बटन दाबतात अजित पवार, एकच बटन दाबतात अजित पवार. दुसरं बटनच नाही यांच्याकडं. आणि दादांना त्यानंतर परत एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लागली. म्हणून त्यांना आजचे दिन आले. कदाचित बारामतीमध्ये काय वेगळा निकाल लागला तर अजितदादा मुख्यमंत्री झाले तर तुम्ही नवल वाटून घेऊ नका, ते सुद्धा बक्षीस देतील. कारण हा महाराष्ट्र, हा देश, यांना वाटतं, या भारतीय जनता पार्टीला वाटतं आमच्या बापा एका पक्षाचे 4 पक्ष करून टाकले यांनी बार स्वतः सत्तेत येण्याकरता. आणि मला वाटतं हे सगळ्या फोडाफोडी करण्याच्या अगोदर ज्या टायमाला या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब बसले होते, त्या टायमाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एबीपी माझाच्या चॅनलवरती मुलाखत देत असताना काय बोलले होते देवेंद्र फडणवीस साहेब? दाखव रे बाबा. एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. आपण नाही 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 आपण धर्म नाही
महाराष्ट्रामध्ये एक सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये एक मोठा ट्विस्ट झालेला पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. ते म्हणजे सत्तावीस आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. मला वाटतं आपल्या राज्याला आहे ना, महाराष्ट्राला ह्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होईल कदाचित. या भारतीय जनता पार्टीची या महाराष्ट्रातल्या यांना चांगला मोठा पुरस्कार कुठला असतो? नोबेल पुरस्कार. हा नोबेल पुरस्कार देऊन या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना यांना सन्मानित केलं पाहिजे. कारण पक्ष फोडण्यामध्ये लय पटाईत लोक आहेत रवी. काय कुठली बटणं दाबतात कळतच नाही. असं काय बटन दाबतात की साला रात्रीतून काहीतरी वेगळाच निर्णय लागतो. आणि तो तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राने बघितलाय. कारण हे सगळे बरबटलेली लोक आहेत. आता सुद्धा पुण्यामध्ये बघा कोण कुठल्या पक्षाचं काम करतंय कळायलाच तयार नाही. आणि हे सगळं बघत असताना एक अजून एक बटन मोदी साहेबांनी आणि आपल्या राज्याच्या लाडक्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजून एक बटन दाबलं. आणि ते बटन म्हणजे या राज्याचे आदर्श मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांचं. या अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये ज्या भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली होती काही दिवसापूर्वी, ती भूमिका आपण समोरच्या स्क्रीनवरती बघा. किस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी, शहीदों के परिवार को धोखा दिया था. इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है. आप जानते हैं ना वो कौन है? पता है? अशोक चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवला, मुख्यमंत्री बनवला, इतके वेळा संधी दिली, पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का? या ठिकाणी विकास करू शकले का? बंधू भगिनींनो, ते याकरता विकास करू शकत नाही. याचं कारण तुम्ही बघा, ते लीडर नाही आहेत. अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत. आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह साहब, जेपी नड्डा जी, हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावनकुळे जी, इन सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया, उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहाँ पर मैं देता हूँ. 24 घंटे के अंदर ही मुझे राज्यसभा में आपने काम करने का मौका दिया. या असे स्टेप सजलेले बघितलं ना की कळतच नाही साला याच्यातला नालायक कुणाला म्हणायचं ते. राव सरळ सरळ तुम्ही स्टेजवरती बसता, टाळ्या वाजवता, सत्कार करता आणि परत सांगता 24 घंटों के अंदर मुझे एमपी किया. आए अगर नहीं किया रहता तो तुम जेल में जाते. आणि तुम्ही काय म्हणले होते साहेब, मला या वयात आता नाही जेल सहन होणार, माझी शुगर जास्त असते. अरे पण तुमची शुगर जास्त असते. मी एवढ्या प्रकरणामध्ये मी त्या संजय राऊत साहेबांना मानतो. 100 दिवस त्या माणसाने जेल काढली, पण त्या माणसाने कधी कुणाच्या पुढे गुडघे टेकले नाही. असेल विरोधी पक्षामध्ये, परंतु 100 दिवस तो माणूस जेलमध्ये गेला, पण कुणाच्या पुढे गुडघे टेकले नाही संजय राऊत साहेबांनी. अरविंद केजरीवाल साहेबांना तुम्ही जेलमध्ये टाकले. निवडणुकाच्या तोंडावरती तुम्ही एका मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं. अरे तुमच्याकडे कोण कोण होते रे गुन्हेगार, ते नाही दिसले तुम्हाला? पण तुमच्या नाकावर टिचून बसलेला अरविंद केजरीवाल तुम्हाला दिल्लीमध्ये दिसला.
अरविंद केजरीवाल साहेबांनी त्यांना जेलमध्ये टाकलं तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती. संजय राऊत साहेबांना 100 दिवस जेलमध्ये पाठवलं. अशा लोकांना मला वाटतं की या लोकांनी खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करायला पाहिजे. कारण भविष्यामध्ये लोकसभेमध्ये गेल्यानंतर तुम्ही विचार करा. माझा पुणेकरांना प्रश्न आहे. आज पुण्यामधल्या 6 विधानसभा मतदारसंघामधली लोक मला लाईव्ह बघत आहेत. माझ्या सगळ्या स्क्रीन 6 विधानसभा मतदारसंघामध्ये लागल्यात आणि माझा या 6 विधानसभा मतदारसंघामधल्या लोकांना प्रश्न आहे. या पुणेकरांना माझा प्रश्न आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला बेंच वाजवणारा खासदार पाहिजे का हातामध्ये तिथं टेबलवर बसून काम करून घेणारा खासदार पाहिजे? काम होत नसेल तर एखाद्या कानफडात आवाज करून काम करणारा खासदार पाहिजे का मालकाने वरतून फोन केला म्हणून एका मिनिटात बाजूला सरकणारा खासदार पाहिजे? या गोष्टी तुम्ही विचारात घ्या. आणि मला वाटतं एक काम असं या वसंत मोरेने आयुष्यामध्ये करून दाखवलं ना की ज्या वेळेस मला जर कुणी विचारलं झोपत की वसंत मोरे तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम सांग, तेव्हा छाती टोकून सांगेल की या वसंत मोरेने छत्रपती शिवाजी महाराजांचं कात्रजच्या 29 एकराच्या पाण्यामध्ये 29 एकर तलाव असलेल्या पाण्यामध्ये 1 एकर जागेमध्ये कृत्रिम बेट उभं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला. मोदी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती मतं मागली. या भारतीय जनता पार्टीने महाराजांच्या नावावरती मतं मागितली आणि ते सगळ्यांनी आपण डोळ्यांनी पाहिलंय. अरबी समुद्रामध्ये सांगितलं यांनी. आज तुम्ही विचार करा, मी मागच्या महिन्यामध्ये मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला जात असताना मी अटल सेतूने गेलो. अटल सेतू मी पाहिला. तो अटल सेतू पाहिल्यानंतर माझी सुद्धा छाती अभिमानाने फुगली. मला सुद्धा वाटलं अरे मी महाराष्ट्रात आहे का दुबईमध्ये? परंतु हे सगळं पाहिल्यानंतर मी खाडकन जागा झालो आणि मी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला की हीच ती भारतीय जनता पार्टी, हीच ती एकनाथ शिंदेची शिवसेना की ज्यांनी या अरबी समुद्रामध्ये 29 किलोमीटरचा उड्डाण पूल बांधला, परंतु माझ्या राजाचं स्मारक ही लोक बांधू शकली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक यांना बांधता आलं नाही, परंतु वसंत मोरेने ते करून दाखवलं. शेवटचा राहिलेला व्हिडिओ लाव बाबा. होते त्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते आणि त्यावेळेची हे दृश्य आपण बघतोय. अगदी काही वेळापूर्वीचे जेव्हा हे भूमिपूजन पार पडलं, विविध ठिकाणून आणलेली जल जे आहे ते अर्पण करण्यात आलं. या ठिकाणी फुलं वाहण्यात आली आणि पंतप्रधानांच्या हस्ते जल आणि माती पूजनाने भूमिपूजन जे आहे ते पार पडले. आता ते समोर बघा, आज तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पुतळा 29 एकर तलावामध्ये कृत्रिम बेट वसंत मोरेने उभं केलं. आता त्यावरती महाराजांचा पुतळा लावला. एका सरळ रेषेत तुम्ही बघा ही महाराष्ट्रातील सर्वात उंच पांडुरंगाची मूर्ती आणि त्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पुढे बघा महाराष्ट्रातला सर्वात उंच 1 नंबरचा तो तिरंगा झेंडा, त्याच्या बाजूने फिरणारी फुलराणी. हे सगळं पाहिल्यानंतर ना तुम्ही तुमच्याकडे मत मागायला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची लोक येतील त्यावेळेस त्यांना विचारा, अरे बाबा त्या वसंत मोरेंनी विरोधी पक्षामध्ये राहून महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुगल असे प्रकल्प उभे करून दाखवले. तुम्ही दोघांनी काय केलं? 25 वर्ष दंगेकर नगरसेवक म्हणून सांगतात. या 25 वर्षामध्ये दंगेकरांनी काय कसब्याचा विकास केला?
दाखवून द्यावा. 15 वर्षापासून मुरल्यांना मोळ कोथरूडमध्ये नगरसेवक म्हणून काम करतात. काय कोथरूडच्या विकासात तुम्ही भर पाडली दाखवा. महापौर म्हणून 2.5 वर्ष काम करत असताना काय पुण्याच्या नावलौकिकात भर करणं असे प्रकल्प उभे केले दाखवा. हे सगळं जुमला आहे. आपण सर्वांनी लक्षात ठेवा, भविष्यात तुम्हाला फसवायला लोक येतील, मत मागायला येतील. ज्यावेळेस तुमच्या दारामध्ये मत मागायला येतील ना, तुमच्या मतांची मला वाटतं की काही दिवसामध्ये आता या पुणे शहरामध्ये पैशाचा पाऊस पडेल. कारण भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडे लय पैसा आहे. कारण यांनी 10,000 कोटीची महानगरपालिका गेल्या 5 वर्षामध्ये कोरोनाच्या नावाखाली ओरबडून खाल्ली आहे. आणि हा सगळा पैसा आता तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही विचार करा तुम्हाला कुणाला मत द्यायचंय. तुम्ही विचार करा स्वाभिमानाला लढणाऱ्या वसंत मोरेला मत द्यायचंय का दिल्लीमध्ये मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून लढणाऱ्या मुरली मोहोळला मत द्यायचंय. तुम्ही ठरवलं पाहिजे. दंगेकरला बक्षीस मिळणार आहे. ही भारतीय जनता पार्टीची कमिटमेंट आहे दंगेकरांना की दंगेकर तू निवडणुकीला उभा राहा, तुला परत एकदा कसब्याचा आम्ही भाजपमधनं आमदार करू. ही कमिटमेंट आहे. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वांनी, माझं 9 नंबरचं बटन आहे, त्याच्यासमोर रोड रोलर आहे, माझं चिन्ह आहे. आणि हे सगळं करत असताना फक्त एवढं आठवा, स्वाभिमान आठवा. माझं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सकल मराठा समाजाच्या लोकांना माझा एक प्रश्न आहे की आता सकल मराठाच्या लोकांना सुद्धा सांगितलं जातं की सकल मराठा समाजाचं मतदान हे भाजपला जाईल, हे दंगेकरला जाईल. माझं सकल मराठा समाजाच्या स्वाभिमानी लोकांना प्रश्न आहे की ज्या वेळेस सकल मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या तोंडामधून रक्त येत होतं, त्या टायमाला मुरली अण्णा मोहोळ कुठे होते? त्या टायमाला काँग्रेसचे उमेदवार रवींद्र दंगेकर कुठे होते? तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. ज्या टायमाला मनोज जरांगे पाटलांना त्रास होत होता त्या टायमाला वसंत मोरेंनी कात्रजमध्ये मोर्चा काढला होता. त्या टायमाला वसंत मोरे तिकडे कात्रजमध्ये 5 ठिकाणी उपोषणाला बसला होता. त्या टायमाला वसंत मोरेंनी फेसबुकला विरोधात पोस्ट टाकल्या होत्या. दंगेकरनी काय केलं? मोहोळांनी मराठी समाजाकरता? मला वाटतं या मराठी समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर या मराठी समाजाने वसंत मोरेला मतदान केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये जो आवाज उठवायचा असेल तो भविष्यात तुम्हाला वसंत मोरेंनी उठवलेला दिसेल. मला वाटतं मुस्लिम बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे, वंचित हा काय फक्त दलितांमध्ये नाहीये, वंचित हा प्रत्येक समाजामध्ये, वंचित हा मराठ्यांमध्ये, वंचित हा दलितांमध्ये, वंचित हा माळ्यांमध्ये, वंचित ख्रिश्चनमध्ये, वंचित मुसलमानांमध्ये, प्रत्येक समाजामध्ये वंचित आहे. आणि या सगळ्यांना एकत्र करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी उभी केली. 2018 साली हा पक्ष निर्माण झाला आणि सांगितलं जातं की हा बी टीम आहे. अरे आम्ही बी नाही, आम्ही वंचित बहुजन आघाडी A++ आहोत आणि आमचाच खासदार या पुणे शहरात होणार. कारण या पुणे शहरातल्या प्रत्येक गरीबाला माहिती आहे की ज्या वेळेस या गरीबाच्या दारामध्ये फायनान्सवाला उभा होता त्या टायमाला त्या फायनान्सवाल्याच्या समोर बांबू घेऊन वसंत मोरे उभा होता. ज्या टायमाला आमच्या एखाद्या भावाची गाडी ओढून नेली त्या टायमाला त्याच्या दारामध्ये वसंत मोरे उभा होता. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला AC मध्ये बसणारा खासदार पाहिजे का तुमच्या संग टेम्पोवर उभा राहणारा खासदार पाहिजे?
अरे यांना ऊन पण सहन होत नाही राव. ज्या टेम्पो मध्ये उभे राहतात त्या टेम्पो मध्ये पण यांनी एसी बसवून घेतलाय. अरे अशी तर यांची संस्कृती. मला वाटतं माझा मोहोळ साहेबांना प्रश्न आहे. मोहोळ साहेब, पुण्याचा खासदार नुसता चेहऱ्याने स्मार्ट असून चालणार नाही. पुण्याचा शहराचा खासदार वसंत मोरे सारखा रांगडा असला पाहिजे. वेळ प्रसंगी हातामध्ये हातोडा घेणारा असला पाहिजे. पुणे शहर स्मार्ट तुम्हाला भिंती रंगवून होणार नाही. डोळ्यावर गॉगल घालून शहर स्मार्ट होणार नाही. मोहोळ साहेब, पुणे शहरातल्या भिंती करून शहर स्वच्छ होणार नाही. त्यासाठी तुम्हाला कोरोना कालावधी तुम्हाला पाहावा लागेल. आणि या कोरोना कालावधीमध्ये तुमच्या शहराचा नगरसेवक वसंत मोरे तुमच्या समोर 365 दिवस उभा होता. ज्या टायमाला या भारतीय जनता पार्टीची लोक या शहरामध्ये या कोरोना कालावधीमध्ये मुडद्याच्या टाळूवरचं लोणी खात होती, या पुणे शहरामध्ये ही लोक ज्या वेळेस टेंडर काढत होती त्या टायमाला तुमचा वसंत मोरे की ज्यावेळेस तुम्ही सर्वांनी शूट आउट ॲट लोखंडवाला पिक्चर पाहिला असेल आणि या शूट आउट ॲट लोखंडवाला पिक्चर मध्ये शेवटचा सीन आहे बघा. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन साहेब जज साहेबांना प्रश्न विचारतात कि जज साहब, आपके घर में अगर कोई टेररिस्ट घुसा हो तो आपके दरवाजे पे आपको कौन चाहिए, एसीपी रुद्र प्रताप या माया डोळस? तसाच मला तुम्हाला प्रश्न आहे, तसाच माझा तमाम पुणेकरांना प्रश्न आहे की ज्या वेळेस कोरोनासारखी महामारी तुमच्या दारा वाजवत असेल, तुमच्या दारामध्ये उभी असेल, त्यावेळेस तुम्हाला कोण पाहिजे? 60 दिवस स्वतःला कोरोना करून घरात बसणारा अण्णा का 365 दिवस रस्त्यावर उतरणं ताकद तुम्हाला पाहिजे? एवढं सांगतो. आणि येणाऱ्या या 13 तारखेला आपण सर्वांनी यांच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. पैसे घेऊन आले, यांची लायकी 1000-2000 शिवाय जास्त नाही मित्रांनो. 1000-2000 रुपयाशिवाय तुमच्या पक्षाची, तुमच्या पैशाची किंमत करू शकत नाहीत, तुमच्या मताची किंमत करू शकणार नाहीत. भाजपची लोक जर तुमच्या दारामध्ये आली
कारण आता काय झालंय, पैसे वाटायला कुणाकडे मिळणार आहेत? नगरसेवकांकडे मिळणार आहेत. आणि गेल्या 2 वर्षापासून नगरसेवकांची टेंडरच झाली नाहीत. त्यामुळे मला नाही वाटत तुमच्याकडे पैसे पोचतील म्हणून. जरी पोचले तरी 1500च्या रूपात पोचतील. आणि 1500च्या रूपात आले तर त्याला सांगा भाजपच्या कार्यकर्त्याला की अरे बाबा, तुला जर मला पैसे द्यायचे असतील ना, माझ्या पोरीची मागच्या वर्षीची शाळेची फी थकली आहे, माझ्या पोरीची शाळेची फी भर. माझ्या आईला मागच्या महिन्यात मी दवाखान्यात ऍडमिट केली होती. अजून माझ्या डॉक्टरचं 5000 रुपयाचं बिल द्यायचं राहिले, ते 5000 रुपये त्या डॉक्टरला नेऊन दे. एखादा तरुण कार्यकर्ता असेल तर त्याला सांगा, अरे मागच्या महिन्यामध्ये माझे वडील आजारी होते, त्यामुळे माझ्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. असेल तुझ्या हिंमत तर भर माझ्या गाडीचे हप्ते. भरतील का? नाही भरता, नाही भरणार, कारण यांची तेवढी लायकी नाहीये मित्रांनो. तेव्हा तुमचं मत विकू नका. जर तुम्ही तुमचं मत विकताल तर हे आपला हा पुणे शहर विकल्याशिवाय ही लोक राहणार नाहीत. तेव्हा स्वाभिमानासाठी वसंत मोरे 9 नंबरच्या बटन समोर, चिन्ह समोरील बटन दाबा, रोड रोलरचं चिन्ह समोरचं बटन दाबा आणि या पुण्याच्या विकासाची दारं उघडी करा. एवढं या ठिकाणी सांगतो. आपण या ठिकाणी आलात, आमचं म्हणणं गेलं तासभर आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकून घेतलं. फक्त आपणच नाही, अख्ख्या पुण्याने ऐकलं या लाईव्हच्या माध्यमातून. सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि इथून पुढची माझी सभा जनता वसतमध्ये होणार आहे, त्या सभेसाठी आम्हाला पुढे जायचंय एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीमराय. पूरे की पसंद आजच्या या कोपरा सभा करता वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार